पारोळा येथील दोन्ही मुख्य जलकुंभांची प्रदीर्घ काळापासून साफसफाई झाली नव्हती. मात्र आता नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावे यासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर या दोन्ही जलकुंभांची संपूर्ण आणि पद्धतशीर साफसफाई करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि याच भावनेतून ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. या स्वच्छतेमुळे आता पारोळेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा दर्जा सुधारणार असून आरोग्याच्या दृष्टीने हा मोठा दिलासा मानला जात आहे. या संपूर्ण मोहिमेवर आणि जलकुंभांच्या स्वच्छतेवर नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे पहा हा थेट शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या दोघं प्रमुख टाक्या दिल्ली दरवाजा येथील या दोघं टाक्यांची 15-16 वर्षापासून स्वच्छता झालेली नव्हती. या दोघं टाक्या या पाणी पुरवठ्या कामी नेहमी वापरल्या जातात आणि पूर्ण शहरासाठी या दोघं टाक्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. काही दिवसापासून काही ठिकाणी पाणी दूषित आल्याची समस्या दिसत होती. त्याकरता आम्ही सगळा नगरपालिका प्रशासन आणि सगळे नगरसेवक, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता पाण्याच्या टाकीच्या तळाशी बऱ्यापैकी आलम आणि ब्लिचिंग याचा थर साचलेला होता. तो थर या आलम आणि ब्लिचिंगचा काढून घेण्यासाठी आम्ही स्वच्छता मोहीम हातात घेतली आणि दोघं पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता या माध्यमातून आम्ही पूर्ण करून घेतलेली आहे. या कामासाठी पाणी पुरवठा विभागाचे आमचे सगळे कर्मचारी असतील, आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, तसंच बांधकाम विभागातील कर्मचारी, आस्थापना कर्मचारी आणि आमचे सगळे नगरसेवक बंधू यांचं सहकार्य लाभलं आणि या दोघं पाणी टाक्या स्वच्छ केल्यानंतर शहरासाठी आता नियमित स्वच्छ असं पाणी पुरवठा करण्यात येईल आणि हा दैनंदिन स्वच्छतेचा कार्यभाग हा नियमित असाच आम्ही सुरू ठेवू अशी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. शहराला नियमित स्वच्छ पाणी कसं देता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करीत असतो. येणाऱ्या काळात देखील अशा काही समस्या असतील ज्या दुर्लक्षित असतील त्या हाती घेऊन पूर्ण करण्याचं कार्य आम्ही आमच्या माध्यमातून नक्कीच करू. या निमित्ताने मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खूप मेहनतीने आणि एकदिलाने या ठिकाणी पाणी टाकी स्वच्छता करण्याचं काम केलेलं आहे. दोघं टाक्यांमधला गाळ आणि आलम ब्लिचिंग जे काही साचलेलं होतं ते वॉशआउट करून आणि बाहेर काढून आज दोघं टाक्या पूर्णपणे 100% शुद्ध झालेल्या आहेत आणि त्याचा नियमित पाणी पुरवठा हा उद्यापासून शहराला शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल अशी आपल्या सगळ्यांना सांगताना मला मनापासून आनंद होत आहे. या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की पाणी आपण जपून वापरावं. जितकं हवं आहे तेवढं पाणी भरल्यानंतर आपण आपापले तोटे, नळ, मोटर हे बंद करून घ्यावेत जेणेकरून पाण्याचा विपर्यास होणार नाही. ही देखील सगळ्या नागरिकांनी दक्षता घेणं महत्त्वाचं आहे अशी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.